नमस्कार. प्रामाणिकपणाने, इमानदारीने, माणुसकीने, आवडीने, गोडीने, जिद्दीने, चिकाटीने, इच्छा तयारीने, आत्मविश्वासाने, दूरदृष्टीने, धीर धैर्य ठेवून, संयम सहनशीलतेने संघर्ष करणाऱ्या आपलं व दुसऱ्यांचं जीवन सुंदर करणाऱ्या, समाज सुधारणा करणाऱ्या माणसाला अनेक संकट येतात व या माणसावर जळणारे अनेक लोक असतात, रागावणारे अनेक लोक असतात, चिडणारे अनेक लोक असतात, बोंबलणारे अनेक लोक असतात. परंतु जो या ओरडणाऱ्या, बोंबलणाऱ्या, जळणाऱ्या, ओरडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपले काम इमानदारीने, प्रामाणिकपणाने करतो, समाज सुधारणा करतो, आपले दुसऱ्या जीवन सुंदर करतो, तोच यशस्वी होतो, त्याची प्रगती होते, त्याचा विकास होतो आणि जळणाऱ्याची, ओरडणाऱ्याची, बोंबलण्याची तोंड कायमची बंद होतात. म्हणून आपले काम इमानदारीने केलं पाहिजे, आपले काम चांगलं केलं पाहिजे, चांगला उद्देश चांगला असला पाहिजे, हेतू चांगला असला पाहिजे, आपलं काम चांगलं असलं पाहिजे, आपलं काम सुंदर असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, दुसऱ्यांची सुधारणा करणारं असलं पाहिजे, दुसऱ्यांच्या हिताचं, दुसऱ्याच्या कल्याणाचं, सर्वांच्या कल्याणाचं असलं पाहिजे. तर आपल्याला कोणत्या अडचणी येत नाहीत, कारण आपल्या ईश्वराची साथ असते, देवाची साथ असते, आईवडिलांची साथ असते, तसेच जगामध्ये काही चांगली माणसं असतात त्यांची साथ असते. म्हणून आणि प्रामाणिकपणे जेव्हा आपण काम करतो, कार्य करतो, तेव्हा आपण यशस्वी होतो आणि ओरडणाऱ्या, बोंबलणाऱ्या, जळणाऱ्या लोकांची तोंड ऑटोमॅटिक बंद होतात, आपोआप बंद होतात. म्हणून या लोकांकडे दुर्लक्ष करू नये, आपलं काम करत राहा.